बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या एक्सिस बँकच्या एका एटीएम मध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकासोबत एक अज्ञात व्यक्ती आला आणि त्यांनी एटीएम एक्सचेंज केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या अकाउंटमधून 15,000 रुपये विड्रॉल झाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 15,000 रुपये त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण त्यावेळेस त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा ईएमआय भरायचा होता आणि हा संपूर्ण प्रकार कुठल्या एखाद्या दुसऱ्या एटीएम मध्ये घडलेला नसून आपला जो काही चांगला वापरता जो रस्ता आहे म्हणजे रहदारीच्या मार्गावर असलेल्या बँकेमधलं जे काही ॲक्सिस बँक आहे त्याच्या बाहेरच जे काही एटीएम कार्ड आहे ना तिथे घडलाय। म्हणजे बँक पण इथेच आहे आणि जर असे प्रकार घडत असतील दिवसा ढवळ्या तर हे म्हणजे काय प्रकार आहे हा? आपल्यासोबत ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलाय ते आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। एक जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे। कुठल्याही बँकेला काही बदनाम करण्याचा आमचा काही एक उद्देश नाही, परंतु एक सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आणि कुठेतरी दुसऱ्यांसोबत घडू नये यामुळे ते आपल्या समोर इथे आलेले आहेत। त्यांना विचारूया आपण नेमकं काय घडलं ते। दादा आपल्यासोबत असणार आहेत पहिले। दादा नेमकं काय झालं तुमच्यासोबत? काल मी या वेळेला 8:15च्या दरम्यान इथे आलो होतो। त्या दरम्यान मी पैसे जमा करायचे होते, मला माझ्या क्रेडिट कार्डचा हप्ता भरायचा होता। तर त्या दरम्यान मी पैसे जे ट्रान्झॅक्शन करत असताना अज्ञात 2 माणसं माझ्या मागे उभी होती। ते मी त्यांना नाही म्हणत होतो की बाबा मला सगळं येतं, तरीसुद्धा ते इन्व्हॉल्वमेंट त्या लोकांनी केली। परस्पर त्यांनी माझ्याकडून कार्डचा पिन त्यांनी बघून घेतला आणि त्या मागच्या 2 इसमांनी आता हे जे कार्ड आहे हे कार्ड त्यांनी माझ्या स्वॅप केलं, म्हणजे माझ्या नकळत स्वॅप केलं आणि माझं कार्ड त्यांनी घेतलं आणि माझा पिन तर त्यांनी बघितलेलाच होता आणि मला काही काळाच्या अगोदर ते इथून निघून गेले। त्यांची 2 व्हीलर होती आणि माझ्याबरोबर माझी मुलगी पण होती। तिने त्यांचा चेहरा बघितलेला आहे, पण मला बँकेकडून काही असा सपोर्ट मिळालेला आहे आहे। आम्ही दुपारी पण आलो होतो, पण इकडचे मॅनेजर सुट्टीवरती होते, तर इथून पण मला बँकेतून सपोर्ट नाही मिळाला आणि दुसरी गोष्ट मला पोलीस स्टेशनपासून पण विशेष सहकार्य मिळत नाही आहे। माझ्या बाबतीत जे झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी हे सगळं करतो। हा सगळा प्रकार किती वाजता घडला आणि कधी घडला? 8:15 ते 8:20च्या दरम्यान 5 मिनिटाच्या दरम्यानच हे सगळं झालं। म्हणजे आता जो टाइम आहे त्याच टायमाला कालच्या दिवशी प्रकार कालच्या दिवशी झालेलं इथेच घडलेला सेम हेच ते एटीएम आहे। जेव्हा तुम्ही या एटीएम मध्ये आला तेव्हा कोणी एखादा सुरक्षा रक्षक वगैरे मध्ये नव्हता का? कोणी नव्हतं। आम्ही बँकेला तसं विचारलं की संध्याकाळच्या ॲटलिस्ट दुपारच्या वेळेत नाही पण रात्रीच्या टायमाला तरी इथे सिक्युरिटी गार्ड असायला हवं, जेणेकरून अशा अपराधी लोकांमध्ये थोडा भय निर्माण होईल, प्रेशर राहील आणि पुढे फ्युचरमध्ये अशा गोष्टी होणार नाहीत। तर आपण बघतोय की किती धक्कादायक हा प्रकार घडतोय बदलापूर शहरामध्ये। मॅडम काय सांगाल? ऍक्च्युली हे खूप शॉकिंग आहे आमच्यासाठी, कारण हे सायबर वगैरे फ्रॉड असतात आम्ही समजू शकलो असतो, पण इथे म्हणजे इतक्या रहदारीच्या रोडवर आतमध्ये जेव्हा हे लोक उभे होते, 2 जण ट्रान्झॅक्शन करत असताना त्यांच्या मागे 2 जण उभे राहत आहेत, डोरच्या बाहेर 2 जण वेगळी उभी होती, म्हणजे टोटल 4 जण होती। तर हे असे प्रकार म्हणजे तुम्ही बोलणार पण नाही की हे लोक हे असं काय करायला आले असतील। इतकी साधी नॉर्मल माणसं होती आणि त्यांनी ते पैसे कालच स्वाईप करून त्यांच्या अकाउंटला टाकले होते, कारण त्यांचा ईएमआय होता आजचा। आता सामान्य माणसासाठी 15,000 म्हणजे पण खूप मोठी गोष्ट आहे, एखाद्याचा महिनाभराचा पगार असतो तेवढा। तर आम्ही आता ती कळकळीची विनंती सगळ्यांनाच करतोय, जसं बँकेला पण करतोय, पोलिसांना पण करतोय। आम्ही रजिस्टर झाली का? पोलीस प्रशासन काय बोलतं? तक्रार रजिस्टर केली? हो, आम्ही काल रात्री पण इथून परस्पर पोलीस स्टेशनलाच गेलो होतो, त्यांना हे सगळी परिस्थिती सांगितली। पण माझी आता तशी त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आम्हाला तेवढं सहकार्य करून हे सगळं फुटेज आम्हाला ऍटलीस्ट फुटेज कळलं ना तर ते क्लिअर दिसू शकतात, कारण ना त्यांनी मास्क लावलेला होता किंवा असं कुठे आड नव्हते, एकदम क्लिअर ते लोक इथे बाहेर पण उभे होते आणि आतमध्ये पण उभे होते। तर माझी तर खूप कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, पोलिसांना पण आणि बँकवाल्यांना पण। मोस्ट ऑफ आज आम्ही बँकेत पण जवळजवळ 1 ते 1.5 तास बसलो होतो। पोलीस स्टेशनला काल रात्री आम्हाला सांगण्यात आलं की सकाळी 10 वाजता या, आमच्यासोबत आमचा एक सहकारी तुमच्याबरोबर येईल बँकमध्ये आणि तुम्हाला फुटेज आपण बघूया की कसं काय झालंय, कोण होता तो इसम। पण तसा काही प्रकार सकाळी झालाच नाही। पोलीस स्टेशनला गेलो, तिथे 2 तास बसलो, तर त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे शोध घेऊ आणि तुम्हाला फोन करू। आता अख्खा दिवस गेला, म्हणजे आता तुम्ही बघाल तर 24 तास झालेले आहेत, अजूनही काहीच झालेलं नाहीये, म्हणजे काही नाही फुटेज आम्हाला बघायला मिळाले ना काहीच झाले।
असं वाटतं का बँकेने सुद्धा याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे? बँकमध्येच आहेत ना मॅडम इथे लगेच? बँक ऍक्सिस बँक आतमध्येच आहे आणि बाहेर हे एटीएम आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे की बँकेचं एटीएम असताना पण इथे सिक्युरिटी गार्ड का नाहीये? म्हणजे आता आपल्यासारखे सामान्य माणसं बरीच येत असतील, जसे आता हे रिक्षा चालवतात तसे बरेचसे असे नॉर्मल म्हणजे सामान्य माणसं येत असतील विथड्रॉ करायसाठी, आणि त्यांनी जे हे कार्ड त्यांचं चेंज केलंय एटीएमचं कार्ड, तर ते पण मला असं वाटतं की हा असंच काहीतरी फ्रॉड करून त्यांनी हे कार्ड चेंज केलेलं आहे. कारण त्याच्यावर व्हॅलिडिटी बघाल ना तुम्ही तर 2029 पर्यंतची आहे. ते पण ह्याचं कोणाचं तरी कार्ड असेल. कार्डच कोणाचं तरी आहे. तर माझी सगळ्या बँकांना पण, बाकीचे एटीएम तर जाऊ द्या, पण बँकच्या एटीएम मध्ये तरी निदान सिक्युरिटी गार्ड नाईटसाठी पण हवाय, जो स्ट्रॉंग असताना. आणि एक जण ट्रान्झॅक्शन करतोय आतमध्ये तर दुसरा व्यक्ती आतमध्ये गेलाच नाही पाहिजे, जेणेकरून आपला पिन पण कुठे रिव्हील होणार नाही आणि असा जो प्रकार झालाय असा दुसऱ्यांच्या बाबतीत कधी होऊ नये. सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला आतापर्यंत मिळाले नाहीत का? असं वाटतं का कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळाले तर लवकर शोध घेता येईल? किंवा ऍक्च्युली आमची तर असं म्हणजे मला असं वाटतं की आजच्या दिवसात जर मिळालं असतं ना तर ऍटलिस्ट त्यांनी आजच्या आज आपण त्यांना शोधू शकलो असतो. कारण त्यांची बाईक पण इथे होती. बाईक आता त्यांनी जे ट्रान्झॅक्शन केले ते विदिन काही सेकंड मध्ये केले, दुसऱ्या एटीएम मधून केले? दुसऱ्या एटीएम मधून केले. ह्याचा अर्थ जर इथे जरी ते सीसीटीव्ही मध्ये नाही दिसत ना तर त्या सीसीटीव्ही मध्ये ते नक्की दिसतील जिथून त्यांनी ट्रान्झॅक्शन केले. आपल्याकडे सगळे प्रूफ आहेत, म्हणजे आपण इथे उभे होतो हे पण सीसीटीव्ही मध्ये दिसेल, ह्या लोकांनी किती विरोध केला त्यांना हे पण दिसेल, आणि त्यांनी जिथून ट्रान्झॅक्शन केलं तिथे पण ते दिसतील. तुम्ही लगेच धाव घेतलेली का पोलीस स्टेशनला प्रकार घडल्यावर? लगेच इन्स्टंट आम्ही इथून कुठे गेलोच नाही, इथून डायरेक्ट परस्पर आम्ही पोलीस स्टेशनलाच गेलो. तर आपण बघतोय की हा जो परिसर आहे आपला हा बदलापूर पूर्व परिसर आहे. हा जो मार्ग आहे आपल्या इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिथून पुढे आपलं पोलीस स्टेशन आहे. म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर आहे, जास्त लांब नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की ते लगेच गेले होते आणि तात्काळ जर त्यावेळेला जर सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळवून, ठीक आहे तेव्हा बँक बंद झाली होती, पण सकाळी येऊन जर सीसीटीव्ही फुटेज वगैरे मिळवून काहीतरी त्यांच्यासाठी ते मदतफूल राहिलं असतं. पण आजही ते मिळालं काहीच नाही. नाही, पूर्ण दिवस गेला. आणि मला वाटतं असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असेल बदलापूरमध्ये, ज्या अर्थी ते आपल्याबरोबर झाले आणि आपल्याला ते दुसरं कार्ड ठेवून गेले. ह्याचा अर्थ बदलापूरमध्ये ते बऱ्याच ठिकाणी एटीएम मध्ये हा प्रकार करत असतील. तर लोकांनी पण पुढे येऊन हे सगळं रिव्हील केलं पाहिजे, जेणेकरून बाकी कोणाचं नुकसान असं होणार नाही. तू सुद्धा होतीस ना तेव्हा जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा? तू यंग आहेस, तुला तेव्हा काही कळालं नाही काही? ते पहिले आले आतमध्ये आणि डायरेक्ट हात करायला लागले, म्हणजे कीबोर्डवरती. तर बाबा त्यांना बोलले की मला माहिती आहे, मी नेहमी करतो. त्यांनी आधी काय केलं, बोलतात की बॅलन्स चेक करा. बाबा बोलले मला माहिती आहे की बॅलन्स किती आहे, तरी पण बोलतात नाही नाही बघा. आणि बाबांना तेवढंच लक्ष नाही आलं, त्यांनी पिन टाकला. तर तो आमच्या दोघांच्या मधून वाकत होता. तर मी कॅश द्यायला आईकडे आली खाली की हे बरोबर नाही वाटत, कॅश देऊन येते. मी परत वरती गेली तर मला बोलतात की मॅम तुम्हाला पण करायचंय का, काय पैसे वगैरे काढायचे का? हां. आणि मग तेवढं त्यांनी कार्ड एक्सचेंज करून झाले होते. आणि मी आतमध्ये गेली, बाबा मला बोलले की सोनू ते कार्ड वेगळं आहे, बाहेर बघ. तोपर्यंत गाडीने ह्या साईडने गेले होते. जे आपण बघतो की अगदी क्षणार्धात हा प्रकार घडलाय आणि बँकेचं जे एटीएम आहे तिथेच घडलेलं आहे. आता काय विनंती करत आहात मॅडम, काय मागणी? ऍक्च्युली माझी पोलिसांना पण खूप विनंती आहे, कारण आता बँकमध्ये आम्हाला असं सांगण्यात येते की जर पोलीस आले तर आम्ही तुम्हाला फुटेज दाखवू. माझं तर म्हणणं आहे की जर ज्यांच्या बाबतीत झालंय त्यांना तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही, आम्ही दिवसभराचं फुटेज मागतच नाहीये, ज्या वेळेस झालंय ते एक्झॅक्ट टायमिंग सांगतोय आम्ही, तेवढंच एक 5 मिनिटं आम्हाला फुटेज दाखवलं असतं ना आज कोणीतरी कॉपरेट करून, तर ऍटलीस्ट आपण आज काहीतरी हालचाल करू शकलो असतो. तरी जाऊ दे, आता आजचा दिवस गेला. पण माझी अशी रिक्वेस्ट आहे बँकवाल्यांना, ऍक्सिस बँकवाल्यांना पण आणि पोलीसवाल्यांना पण, की त्यांनी उद्याच्या दिवसात काहीतरी हालचाल करून आपल्याला निदान फुटेज घेऊन त्या माणसांचा शोध घ्यावा. तर बदलापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही प्रतिक्रिया नक्कीच द्या. आणि खरोखर हे जे प्रकार आहेत ना ते वाढत चालले. आता आधी आपण सायबर फ्रॉड बघत होतो, आता जर कधी आपल्या हातातले एटीएम कार्ड कोणीतरी दुसरं येतं एक्सचेंज करून घेऊन जात आहे, आणि ते सुद्धा इकडे तिकडे कुठल्या कोपऱ्यातल्या एटीएम मध्ये नाही, बँकेचे एटीएम आहे. मग इथे सुरक्षा रक्षकही नाहीये, कोणीच एकही सुरक्षा रक्षक नाहीये. निदान दिवसा ठीक आहे, परंतु रात्रीच्या वेळेस तरी पाहिजे. आणि ही सिक्युरिटी खरंच पाहिजे. जसं की मॅडम बोलल्या की एक व्यक्ती मध्ये गेलाय तर बाहेर सगळ्यांनी थांबलं पाहिजे. मग एकाच वेळेस 2-2, 3-3 असं होऊ शकतं की यांच्या टोळ्या सगळ्या ठिकाणी फिरत असतील आणि आपल्याला समजणार पण नाही. आपल्याला वाटेल की आपल्यातलेच ते लोक आहेत आणि आपण सहजपणे त्यांना बोलू की हा ठीक आहे वगैरे. तर तुम्ही असं करू नका, सावध राहा. आणि खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे की एवढं त्यांचं नुकसान झालं तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी येऊन बोलण्याचं धाडस केलं, कारण दुसऱ्यांसोबत हा प्रकार होऊ नये. आणि पोलीस प्रशासन आणि प्रशासनालाही विनंती करूया की या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. जशा पद्धतीने तुम्ही सायबर फ्रॉड थांबवण्याचा प्रयत्न करतात तशाच पद्धतीने याच्यावर सुद्धा लक्ष द्या, कारण दुसरं कोणाची फसवणूक होऊ नये यासाठी. आणि माझ्या सगळ्यात जास्त थँक्स तर तुला आहे स्वप्नाली,
कारण मला नाही वाटत की आम्ही काल हे झालंय ना प्रकार तेव्हापासून जेवढ्या जणांना भेटलोय, मग ते पोलीस असतील किंवा बँक मधले बरेच जणांना आम्ही आज रिक्वेस्ट केली, बऱ्याच जणांशी बोललो, पण तेवढा रिस्पॉन्स मला कुठूनच नाही आला. तर मला तुझ्या भेटून किंवा तू आल्यानंतर खूप मोठा धीर आला आम्हाला की ऍटलीस्ट बाकीच्या लोकांना कळेल. आता आमचे पैसे मिळतील नाही मिळतील हा नंतरचा भाग झाला, पण ऍटलीस्ट हे लोकांना कळेल की असा फ्रॉड चांगल्या रहदारीच्या रोडवर असं सगळं होतंय. सामान्य माणसांनाच लुटून जात आहेत. तुमची तक्रार तरी घेतली का पोलिसांनी, किती पण नाही घेतली अजून? ऍक्च्युली त्यांनी काल आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, ते तिथे 3-4 जेंट्स होते, 3 लेडीज होत्या आणि 2-3 जेंट्स होते साहेब तिथे. आम्ही जाऊन जेव्हा त्यांना सांगायला सुरुवात केली ना तर थोडा वेळ त्यांचं असं होतं की ते एकमेकांशीच बोलत होते, म्हणजे आमच्याकडे काही लक्षच देत नव्हते. त्याच्यानंतर एक साहेब होते तिथे, चांगले होते ते आज पण सकाळी आम्हाला भेटले. तर त्यांनी आम्हाला सगळं विचारपूस केली की बाबा इथे काय झालं काय नाही, सगळा प्रकार विचारून घेतला. त्यांनी ह्यांचं नाव, ह्यांचा फोन नंबर हे सगळं काल आमच्याकडे लिहून घेतले. पण अजूनपर्यंत त्याच्यावर काही ऍक्शन झालेली वाटत नाहीये. बघा, काल ज्या वेळेला हा सगळा काही प्रकार घडला त्यावेळेला सुद्धा यांचा आपल्याला फोन आला होता की असा प्रकार घडलाय, परंतु सगळ्यात पहिली प्रोसेस आम्ही पण त्यांना तेच सांगितलं की तुम्ही पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही तिथे जाऊन काय असेल ती तुमची तक्रार नोंदवा. तर पोलीस प्रशासनाला सुद्धा आपली हात जोडून विनंती आहे की सामान्य नागरिक खूप घाबरलेला असतो, त्याची जी परिस्थिती आहे त्याच्यातून मात करून तो तुमच्याकडे खूप आशा घेऊन येत असतो की तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी कराल. तर कृपा करून तुम्ही खूप चांगलं काम करतात, परंतु ज्या वेळेला असे काही प्रसंग घडतात त्यावेळेला वेळ न घालवता तत्काळ आपण ते जे कोणी असेल ज्यांनी हे फ्रॉड केलंय त्यांना शोधलं पाहिजे. आता ही परिस्थिती आज आपल्यापर्यंत का आली, कारण आजपर्यंत त्यांना अजून एकही सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही. आज बँक चालू होती, जर मॅनेजर अनुपस्थितीत होतात तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये दुसरं कोणीतरी त्यांना सीसीटीव्ही फुटेज देऊ शकत होतं आणि ते द्यायला हवं होतं, कारण त्यांनी काही त्यांच्या स्वार्थासाठी सीसीटीव्ही फुटेज नव्हतं मागितलं ना. त्यांचे 15,000 रुपये बँकेच्या एटीएम मधून गेले म्हणून त्यांनी त्यांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. तर जी प्रोसेस आज व्हायला पाहिजे होती ती अद्यापही झाली नाही आणि पर्यायी म्हणून मग त्यांना इथे मीडियासोबत धाव घ्यावी लागली. तर हे काम जर पोलीस प्रशासनाने वेळेत केलं तर कदाचित जे काही आहे ते लवकरात लवकर जे काही फ्रॉड होतात ते थांबेल. अशीच फक्त एवढी विनंती नागरिकांच्या माध्यमातून येते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर आणि पोलीस प्रशासनावर आपला पूर्ण विश्वास आहे, पण लवकरात लवकर काय असेल याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी येते. धन्यवाद.